महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत. तरुण कार्यकर्त्यांच्या प्रवेशाच्या या मंगलमय प्रसंगी त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केवळ कर्जत खालापूर नव्हे तर रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक संघटित उभे आहे असे आपल्या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुधाकरजी घाले दीर्घकाळ राजकारणामध्ये बरोबरीने समन्वयाने काम करण्याची संधी मलाही मिळाली असे माझे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ नेते बंधूजी पाटील कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या नगरपालिकेच्या जिल्हा सदस्य घाटे बऱ्याच दिवसांनी आज थोडंफार शक्य व्यक्त करत त्याची भूमिका सुरू झाल्यासारखं असं वाटतंय असे बरेचसे पाटील एकनाथ घोडे कर्जतच्या आपण नागरिक विस्ताराने स्मृती झाली माझ्या बाबा मीटिंग त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे आगर गणेश महिलांचे अध्यक्ष त्याचबरोबर मुदत कालावधीमध्ये उपस्थित असलेले माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी भावघ्याची मत आहे जे मुश्किल आलेले आपले सर्व पत्रकार ठेवलेले माझ्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते पद्धतीने सहकार्य करावे. 99 सालापासून 85 सालापासूनचे दिवस पुन्हा एकदा माझं निदर्शक त्यानिमित्ताने 84 ला त्यावेळेस आंदोलन सेवाचा दौरा सुरू केला त्यानंतर जिल्हा आयोगचा अध्यक्ष आपण नेतृत्व करत होता सुरेश भाऊ पण नेतृत्व करत होते त्यामुळे जवळपास 16+20 वर्षाचा प्रभाव नजरेसमोर येतो. आज ज्यावेळेला राजेश सुधाभावाने काल परवा 2 दिवस माझ्यावर चर्चा केली तुझ्या पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये आपुलकीने त्यांनी भावना व्यक्त केली आणि या चर्चेमध्ये बंधू आणि सर्वांचा सहभाग सांगायचं तर त्याच्यामध्ये पुढाकार होता असं ज्यावेळेला तुम्ही मला सांगितलं त्यावेळेला मला या इतक्या वर्षाची आठवण आली की चला पुन्हा एकदा 3 तपासच्या नंतर किंवा होईना माझ्या कालावधीमध्ये जे काही घडलं असेल ते बाजूला सरळ नव्या उमेदवारी नव्या आकांक्षा घे उद्याचा नवा कर्ज घडवण्याचा विचार करून आपण सर्वजण एकत्रित येतात राजकारणामध्ये अनेक वेळेला चढउतार होत असतात त्यावेळेला सोबत गैरसमज त्या निमित्ताने निर्माण होतात आणि त्याच्यातून एक तऱ्हेची सेवाभावाची असलेली माणसं अनेक वेळेला दुर्दैवाने एक प्रकारच्या पासून काही कालावधीच्या पुरता आपण थोडस लांबतात परंतु नियतीच्या मनामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ असतं राहतं सगळी जीवाभावाची कुटुंबात पद्धतीने असलेले सगळेजण त्याच पद्धतीने जवळ त्या निमित्ताने आहे. मला वाद किंवा शिवजन पालकांच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचे जो बोलताना जेवढी ऊर्जा येते मनामध्ये तेवढी ऊर्जा कर्जत तालुक्याचे सहकारी विषयाच्या नंतर अधिक मोठ्या प्रमाणात मला मिळत राहते याचा मी अनेक वेळा आणि म्हणजे पहिल्या रांगेपासून ते शेवटच्या रांगेमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या जवळ एक आपुलकीचा असा एक नातं गेल्या अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी निश्चितपणानं जुळलं गेलं त्याच्यातून आपण एकमेकांच्या सुखदुःखात नेहमी समरसपणाने त्या ठिकाणी काम करत आहे. सुरेश भाऊंचं सुद्धा माझ्या राजकीय जीवनात माझं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये एक आढळ पद्धतीचं जिव्हाळ्याचं स्नेहाचं एकच नातं त्या ठिकाणी नाही. ठीक आहे काय झालं त्याच्यापेक्षा उद्याचं भवितव्य घडण्याचं आपण काय पद्धतीने काम करू शकतो हा एक महत्वाचं काम आपल्या समाजाच्या मनामध्ये त्या ठिकाणी आणि सुधाभाऊनी मगाशी एक बाब स्पष्ट केली सुधाभाऊचं सुद्धा एक स्पष्ट असतं की जे उठाल तेच होतात म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवार ठरत असताना सुद्धा
तुमची चर्चा सुरू आहे, कदाचित निर्णय होऊ शकतो. तुम्ही मला लागेल त्यावेळेला तुम्ही तयार असाल म्हणजे मी त्या पक्षप्रवेशाला असं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा सांगितलं. पण तो कदाचित त्यावेळेला घडलं नाही. पण तुम्ही सांगितलं की तुझा भाऊ तुमचा संपर्क होता, आघाडी होता, बहुमत आशीर्वाद होते. नगराध्यक्ष पुष्पाताईंचा सुद्धा तुम्ही सांगितलेला फोन ही सुद्धा एक अत्यंत महत्वाची बाब आहे. हिवाळ्याची आपुलकीची माणसं जरी निवडणुकीच्या मध्ये काही कालाचं पुरता आपण परस्परांच्या विरोधामध्ये जर लढलं असतो तरी ते नातं टिकलं गेलं पाहिजे. ही भावना ज्या पद्धतीने असते हीच तर खरी ओळख महाराष्ट्राच्या संस्कृतीची आहे. राजकारणामध्ये ज्या वेळेला टोकाचे विचार आपल्याला ऐकायला मिळतात, परस्परांच्या बद्दलची वेगळ्या पद्धतीची भूमिका राजकीय विचारासाठी भिन्न राहू शकते, मतभेद राजकीय राहू शकतात, पण मनभेद होण्याचं कधी कारण असू शकत नाही. तुम्ही आम्ही सगळेजण या संस्कारामध्ये वाढलेलो आहोत. कदाचित वैचारिक मतभेद राजकीय भूमिका वेगळी राहू शकेल, पण मन किती आपण एकमेकांपासून त्याचा भेद केला. म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुधाभाऊने तुमच्याजवळ संपर्क करणं आणि आपण सर्वांनी पुष्पाताईने आपल्याला फोन करणं, सांगण्यासारख्या सहकार्य करण्याची भूमिका बजावणं, सर्वांचे आशीर्वाद त्याच्यामध्ये राहणं हा एक अत्यंत देव दुर्लभ असा योग आज या सगळ्या प्रकृतीमध्ये आलाय. असं माझ्यासारखा कार्यकर्ता त्या निमित्ताने मानतोय. उद्याची वाटचाल, उद्याच्या भवितव्याची वाटचाल आपल्याला पूर्ण दिशेने निश्चितपणे करायची. आणि जाणीव आहे की राज्यामध्ये महायुतीमध्ये आपण आहोत, देशामध्ये आपण एनडीएमध्ये त्या ठिकाणी आहोत. पहिल्याच आठवड्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची भेट घेण्याचं एक अलभ्य असा विलक्षण योग त्या ठिकाणी आला. काही बाबींच्या प्रती संवाद त्या ठिकाणी करता आला, काही मार्गदर्शन त्या निमित्ताने घेता आलं. देशाचे कणखरनेते अमितभाई यांची भेट झाली, यांच्याजवळ सुद्धा काही मार्गदर्शन घेता आलं. आणि विविध आपल्या मतदारसंघातील कोकणाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा केंद्र मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची संवाद त्या निमित्ताने करतात. गडकरी साहेब असतील, शिवराज सिंग चौहान साहेब असतील, अष्टमी वैष्णवजी असतील, रेल्वे मंत्री असतील, इतर काही मंत्री असतील, सर्वांशी संवाद त्या निमित्ताने करता आला. आणि आपल्या सर्वांच्या पाठबळामुळेच या जिल्ह्यामध्ये काम करतात. मी नेहमीच म्हणतो की पूर्वीच्या कालावधीमध्ये माणगाव मतदारसंघ, आता शिवाधार मतदारसंघ आणि तितक्याच ताकदीचा असलेला कर्जत खानापूरचा विधानसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या जिल्ह्यातली खरी पुरी ताकद आहे. हा अशा वेळेला आंतरिक अडचण न बघता जिल्हा म्हणून आपण त्याला एकत्रितपणाने काम करत असतो, त्याला गती कशी देता येईल याचा प्रयत्न करणं आपल्या सर्वांची कर्तव्य त्या निमित्ताने करत असते. राजेश सरकार तरुण सहकार्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या जुन्या घरामध्येच पक्षप्रवेश होत आहे. याचा आनंद तुम्हाला सर्वांना आहे, इतकाच किंवा काकांवर जास्त मला सुद्धा त्या बाबतीचा आनंद आहे. हे सुद्धा मला प्रकाराने या ठिकाणी आणि म्हणूनच भवितव्यामध्ये सुद्धा अनेक बाबी घडल्या. कारण एकदमच मी उल्लेख करून कोणाच्या समोर राजकीय अडचण करू शकत निश्चित नाही, पण मला विश्वास आहे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आहात. मी बघितलं की तुम्ही नंदुशेठला आणि तुमच्या जुन्या परिवारापर्यंत बोलत ही बाब सुद्धा महत्वाची आहे. माझ्या कालावधीमध्ये आपण एकमेकांपासून बोलायला होतं त्यावेळेला त्यांनी एक खास भूमिका घेतली, पण ती खास भूमिका घ्यायची पण कटुता आली नाही. कटुता न येऊन देणं हे सुद्धा मनाचं मोठेपण आहे. तुम्ही दाखवला, तुम्ही भाऊ दाखवला, त्यांनी दाखवलं. म्हणजे आता तुमचा पक्षप्रवेश करताना त्यांना तुम्ही आवडून वरती बरोबर हा तुमच्या मनाचा समंजसपणा उद्याच्या तुमच्या राजकीय भवितव्यासाठी खूप मोठा आहे. एवढंच मला या ठिकाणी त्यांनी सांगायचं. अशाच पद्धतीने काम निश्चितपणाने त्या ठिकाणी करत राहा. आपली पूर्णपणाची ताकद आपल्या पाठीमागे निश्चित त्या ठिकाणी आहे. देश पातळीवरती, राज्य पातळीवरती सुद्धा विविध घडामोडी चालू असतातच. ठीक आहे, वर्तमानपत्रामध्ये येतं, वाहिन्यांचे फक्त दाखवतं, ते 100% तसं असं काय मानण्याचं काही कारण नाही. पण पक्ष मजबूतीसाठी या राज्यामध्ये, एनडीए मजबूतीसाठी देशामध्ये आणि राज्यामध्ये ही काही काम त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. मला अभिमान वाटतोय की त्याच्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक छोटासा कार्यकर्ता म्हणून महत्वाची भूमिका बजावायला मिळते आहे. ते सुनील तटकरेचं व्यक्तिमत्व आहे, तुमच्या सर्वांची साथ आहे. म्हणून तशामध्ये काम आपल्याला काही कामाला त्यांना वेळ देत राहील. त्यामुळे आपण सर्वांचं उद्याचं उज्ज्वल भवितव्य करण्याचं काम सगळेजण नक्कीच त्या ठिकाणी करू. आज राजेश या पक्ष प्रवेशाचं अतिशय अंतःकरणापासून कौटुंबिक मनामधून आनंदातून या ठिकाणी मी स्वागत करू इच्छितो आहे.
आणि मग नाही माझा जसा सुनील भाऊशी माझ्या पाठीशी त्यांचा फोन येतो, त्यांच्या पाठीशी माझा फोन जात असतो, सुखादुःखामध्ये संपर्क राहत असतो. राजकीय संपर्क नाही तर परत कोण म्हणेल की आम्ही आपलं आपण काय होतो की काय, तसं नाही. ते नाही ते नाही, त्यांच्या स्वभाव नाही आणि माझ्या स्वभाव नाही ते नाही. ते त्यांची भूमिका घेतली त्यांच्याशी ठाम असतात, तसे ते पण हक्की आहे जास्त बाजूपेक्षा. मी तसा तडजोडीचा माणूस आहे, पण त्याच्यातून तडजोड म्हणजे लवचिक म्हणजे काय काय वेळेला शब्द कमी पडतात ना, पण सांगत असतात. तुम्ही पाठी जागा कोणाला जागा तुम्हाला सगळी तुमच्याला पाठी जागा होऊ द्या असं काय त्या अश्विनी टाईमवरती अन्याय करून तुम्हाला पाठवून देईल त्याचं काय. मला पण मिळेल सांगण्याचा मतदार एवढाच आहे की आता आपल्याला आधी प्रकल्पने जनता खूप कामाला गती त्या ठिकाणी द्यायचं आहे. ते देण्यासाठीच आपण सर्वजण एकत्रितपणाने काम त्या ठिकाणी करूया. मगाशीच असलेल्या फलंदाजाप्रमाणे क्रिकेटचं ज्ञान असल्याप्रमाणेच राजेशजींनी शेवटचं वक्तव्य केलं त्या सेंचुरीसाठी सगळेजण आतुरलेले आहे. एवढंच या ठिकाणी यांनी सांगतो आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागतही करतो. आणि अशीच स्वागत करण्याची प्रक्रिया आषाढ असेपर्यंत आषाढात काही ना आषाढ जास्ती भावतो ती पण आमच्या सारखी माणसांनी ज्यांना आषाढामध्ये आषाढी करायची असते आणि मग काही ना श्रावण सुरू झालं तर श्रावणात आनंद असतो. श्रावण सणांचा सुद्धा आनंद घेण्यासाठी ते 2 महिने आषाढ आणि श्रावण या दोन्ही महिन्यामध्ये असेच पक्षप्रवेशाचे कार्यक्रम व्हावे. आणि इथे गीताबागे येण्यापेक्षा कर्जतला बोललं तर मला सुद्धा त्या ठिकाणी यायला अधिक आवडेल. तशी व्यवस्था आपल्या घरात आल्यासारखं वाटतं. असं सगळं वातावरण आपण अतिशय आनंदाचं त्या ठिकाणी ठेवूया एवढ्याच अपेक्षा आहे त्यांनी व्यक्त करतो. मग याच पद्धतीने जोमाने कणखरपणाने आपण सगळेजण काम त्या ठिकाणी करूया. आणि भविष्यात आपल्याला तुमची नाते म्हणजे पुन्हा एकदा बाहेर येऊन पक्षाच्या चांगल्या कामासाठी कशा पद्धतीने त्याचा उपयोग आहे या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्याकडे स्वागत, शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.